बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी दिनांक 11 मार्च रोजी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे बंदचे आवाहन करण्यात आले होते। या बंदला चिखलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। मंगळवार दिनांक 11 मार्च रोजी सकाळी 10 वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, स्वयंसेवी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकत्रित जमून संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फासावर चढवण्याची जोरदार मागणी घोषणाबाजीद्वारे केली। तसेच संतोष देशमुखांच्या अमानुष हत्येचा तीव्र निषेध देखील यांनी नोंदवला। त्यानंतर शहरातील मुख्य मार्गावरून फेरी काढत आपापले व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन सर्वांना करण्यात आले। या आवाहनाला देखील चिखलीकरांनी व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। माजी आमदार रेखाताई खेडेकर, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्राध्यापक नरेंद्र खेडेकर, मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष मदन गायकवाड, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शिवाजीराव देशमुख, काँग्रेसचे नंदकिशोर सवडतकर, माजी नगरसेविका कुसुमताई देशमुख, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पोकळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष समाधान सुपेकर, मनसे शहराध्यक्ष नारायण देशमुख, शिवसेना नेते कपिल खेडेकर, मिजान ग्रुपचे अध्यक्ष उबेद अली खान, विश्वासराव खंडागळे यांच्यासह अनेकांची यावेळी उपस्थिती होती। चिखली शहरातील बस स्थानक चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जयस्तंभ चौक, डीपी रोड, राजा टावर गल्ली, आठवडी बाजार, चिंच परिसर, राऊतवाडी स्टॉप, सिद्ध सायन्स मंदिर परिसर, खामगाव चौफुली यासह शहरातील विविध भागात लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी आपली व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवून या बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। विविध राजकीय पक्ष, सामाजिक स्वयंसेवी संघटना, व्यापारी संघटना यांनी या बंदला आपला पाठिंबा दिला होता। MH28 न्यूज लाईव्ह चिखली।